नमस्कार. आज आपण संध्या माने सर, रोहन माने, तमाशा फाडा सोलापूरकर फाडामध्ये आलेलो आहोत. रंजनाताई भराडकर ज्या लावणी सम्राटनी आहेत, गवळणी वगैरे घेतात, त्यांची मुलाखत घेणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. तमाशामध्ये कधीपासून काम करता तुम्ही? आम्ही आता 30-40 वर्ष करते. कसा अनुभव आला तमाशात काम करताना? तमाशातून अनुभव असा आला की म्हणजे आता हे तमाशा करतो की आमच्या आता हे म्हणजे भवितव्याचा विषय आहे आणि बाहेर असं भरपूर अनुभव आलेत की कुठल्या गावाने पाऊस पडतो, कुठल्या गावाने आम्हाला तकलीफ होती, लोक असं काही म्हणजे त्रास देतात, काही लोक चांगले असतात, असं भरपूर लोक गावाने आम्हाला अनुभव आले. एकंदर तमाशामध्ये कोणकोणती कामं करता तुम्ही? तमाशामध्ये मी गणगवळण करते, बतावणी करते, वगात काम करते, लावणी करते. गणगवळण मध्ये कोणती गणगवळण तुम्ही घेता आज स्टेजवर? आज आता स्टेजवर आम्ही घेतो जमुनी गवळणी. जमुई हारीच्या गवळण. ते एक मिनिट म्हणून दाखवा ना. ते आता त्या म्हणतात आमच्या त्या मावशी, मी डान्स करते त्या गवळणीला, मग पुढं ह्याला जाते काम. गणगवळणी म्हणजे मुद्रा बोलपट करते गणगवळणीचं. बोल. आज तमाशाची परिस्थिती काय? आज तमाशाची परिस्थिती आज परिस्थिती तमाशाची म्हणजे आता आम्ही आलो या गावामध्ये. आता आम्ही इथं आलो तर आता पावसाचं वातावरण असं आहे. मग इथं आम्हाला बाबा संध्याकाळचे काय करावं लागेल ही आता पुढचं आम्हाला टेन्शन आहे, नाही का. आता आज पावसाचं वातावरण आहे, कसा कार्यक्रम होईल कसा नाही का, हेच आमचं असं चाललंय. कुठल्या कुठल्या तमाशात काम केली? मी काम तिकडं बारामतीच्या तमाशातने त्या चारी तमाशातने केलं. कोणत्या नाव? मी छाया पिंपरीकरकड केलं, बुवा पिंपरीकराकडे केलं, विश्वर पिंपरीकरांकडे केलं, त्यांच्या बहिणीकडं त्या पडळकरांकडे केलं. तमाशामध्ये तुम्हाला नाच काम सोडून इतर कोणकोणती काम आहेत? नाच काम सोडून मी वगात काम करते. हा, परत असं बतावणी करते, लावणी करते. लावणी वगैरे म्हणता येते का नाही तुम्हाला? लावणी मी म्हणत नाही, त्या गायक आहेत त्या, मी डान्स करते लावणीला. एक सांगा की एवढे तमाशे तुम्ही बदलले, काय कारण होतं? कारण काहीच नव्हतं, फक्त पहिलं ह्या तमाशाचं इकडे म्हणजे माझी एवढी ओळख नव्हती, नाही का. मग नंतर मी तमाशात इकडे यायचं तर कारण असं झालं की माझं घरगुती थोडा फॅमिली मॅटर झाला. मग नंतर मी इकडं आली यांच्याकडं. मग एक तिथलंच मॅनेजर होतं, ते मला म्हणलं रंजना येशील का आमच्याकडं, तर इथे मी आता 10-15 वर्ष झाले यांच्याकडे येते. 10-15 वर्षापासून या तमाशात? हा, 10-15 वर्ष. तुमची मुलं, हजबंड, पती माझे जागरण गोंधळ करतात आणि माझी मुलं घरगुतीच शेतात काम करतात. माझ्या मुलीचं लग्न झालंय. अशाबद्दल सांगू शकते की बाबा कलाकाराचं जीवन आहे त्याच्यावरती, आणि कलाकार म्हणजे हे आपल्या पोटासाठी करतात. कलाकारांचं सगळं पूर्ण जीवनच आहे, त्यासाठी कला माणसाकडे असणं ही बी खूप गरजेचं आहे. हा, आणि कला जर नसेल, कुठलीच कला नसेल माणसाच्या अंगात, तर त्या माणसाच्या म्हणजे जीवनातच अर्थ नाही, असं मला सांगायचं होतं. की म्हणजे कला कुठली बी असू द्या, की तमाशाच आहे असं नाही, की कुठली बी कला करू द्या, त्या फक्त माणसाच्या कला अंगात असेल तर कला हे जीवन आहे, एवढंच मी सांगू शकते. एक सांगा की कोणकोणत्या वागात काम केलं तुम्ही? मी वगात काम केलं, श्रीपती सत्यकामध्ये केलं, मी सत्तिकाची केली, रक्तात न्हाली कुराड केलं. त्याच्यात कोणती? रक्तात न्हाली कुराड लक्ष्मीचं काम केलं. त्याच्यात कोण आहे लक्ष्मी? लक्ष्मी पाटलाची बायको. हा, त्याच्यावर नाही, ती म्हणजे तिचा नवरा असा कंजूस पाटील असतो आणि ती म्हणजे त्यांच्या बहीण भावावर जरा अत्याचार करतो. मग त्यातून मी म्हणजे त्यांना समस्या देते की बाबा ते पण आपलीच आहेत, हे असं करते. सांगू तुम्ही त्या पाटलाचे जरा त्यांना डोक्यात मी असं घालते की ते पण आपलीच आहेत, आपण त्यांचं आहे. आपण जर असं केलं तर दुसरी पण असे करतील आपलं बघून, आम्ही केलं हे दुसऱ्याने करावं नाही, एवढंच मी सांगत असते. अजून कोणकोणत्या भागात काम केलं? अजून दुसऱ्या भागात आता दुसरं म्हणजे ह्याचं करते, आपलं एक बाई तिघाची घाई, अर्थात टचिंग, हा फारसा त्याच्यात करते. आता शक्यतो कसं वग जास्त करूनच देत नाही लोक, नाही का, त्यामुळे आता बारकी छोटे छोटे फारसच घेतोय. हे बरोबर. आजही तमाशात वग हे प्रशिक्षक होऊन देत नाही,
त्यामुळे वग नाही होते, त्यामुळे हा. फारशात ते छोटं छोटं रूपांतर फारसं चहाचा फारसा करतो किंवा आंधळ्याचा करतो किंवा हे पुतळ्याचा करतो असं. हे सगळं तुम्ही फारसे करता. रंगबाजीत काम करता का नाही? हा करते की. कुठलं म्हणजे रंगबाजी मध्ये नृत्यांगना म्हणून नृत्यांगना म्हणून बी कोणकोणत्या करते. गाण्यात तुम्ही नाचलेले? मी ह्याच्यात नाचले, आपलं लावण्या 2-3 नाचते. पोटासाठी नाचते, परवा कुणाची लाडाची, तुमच्या पुढ्यात कुठं तुमच्या पुढ्यात कुठते मी जाणीचा मसाला, हा. परत तुम्हाला सांगते या रावजी बसा भाऊजी, असे ह्या लावण्यात मी करते. आता नवीन आली ती लावणी आता चालूला, ते पण करते. हम्म. तमाशा क्षेत्रात तुम्ही एवढ्या वर्षापासून बोलपाटाचं स्किल आलं तुम्हाला, हा परत अजून वगामध्ये काम करण्याचं स्किल आलं, परत गवळणीमध्ये नृत्य करण्याचं स्किल आलं, परत अजून रंगबाजीमध्ये लावण्यांमध्ये काम करण्याचं स्किल आलं. कसं वाटलं तुम्हाला हे? मला त्या छान वाटतं की नाही का बाबा आपल्याकडे काहीतरी आहे म्हणून हे आपल्याला म्हणजे सगळे लोक मानतात, बोलवतात. म्हणजे मी पण काही देऊ शकते माझ्याकडून मुलींना की बाबा हे मी केलं, हे तुम्ही पण करू शकता की करा. म्हणजे तुम्ही पण ह्यात तयार व्हा, म्हणजे तुमच्या पण भवितव्याचं काहीतरी पुढं होईल असं त्यांना पण सांगते मी. 10-15 मुलींना मी त्याच्यातून माझ्या स्वतःचा अनुभव पण दिलाय त्यांना की बाबा चला. ट्रेनिंग दिलं तुम्ही हा म्हणायचं. ट्रेनिंग दिलं. हा की तुम्ही तमाशात आल्या आलेल्या नैराश्यात असा किंवा टेन्शन मध्ये असा. हा तर तुम्ही बाबा हे करा, असं तसं केलं मी त्यांच्यासाठी. मुलींना बी काय माझ्याकडलं दिलं. कलाकारांना काही इथं जमत नसेल तर बाबा हाही करा, मी त्यांना ती पण सांगितलं. मुलगी जर आली तमाशात कामाला तर तिला काय कोणकोणत्या बाबीचं टेन्शन येतं? तिला टेन्शन येतं की बाबा हे आपल्याला जमल का नाही. पण मग तिला मी सांगते की बाबा आपणच हे म्हणजे काय पहिल्याच आईच्या पोटातून शिकून येत नाही कोण, की आपणच शिकणार आहे. मग आपण खंबीरपणे उभं राहून शिकावं, एवढंच मी तिला हिंमत देते. मग त्या हिमतीवर उभा राहून अशा पुरी माझ्याकडून लय शिकून गेल्यात. त्यांनी वेगवेगळ्या तमाशांनी गेल्या, पण ते आपलं नाव घेतात की बाबा चला रंजनाताईने आम्हाला इथं हे करायला सांगितलं, शिकवलं, त्यामुळे मी आज हित आहे. लावणीचं तुम्ही एक प्रकारे सादरीकरण करता, लावणी एकदम व्यवस्थित सादरीकरण करता. ते कुठे शिकले लावणी? कोणी? लावणी माझं मीच, म्हणजे स्वतः माझी जागरण गोंधळाची पार्टी होती आणि पहिले मी जागरण गोंधळ करत होते. मग जागरण गोंधळा म्हणजे असं असायच्या लावण्यात ती, पण नंतर नाही का तमाशात आल्यावर थोडं वेगळ्या पद्धतीने करावं लागलं. तमाशात जागरण गोंधळामध्ये थोडं वेगळं पडतं आणि ज्या तमाशामध्ये कसं क्लासिकल चालते, थोडं क्लासिकल करावी लागते लावणी. काही पब्लिकांना पण पडलं पाहिजे, आपण त्यांना काय देतोय ती बी त्यांच्या पदरात थोडं पडलं पाहिजे, नाही का. म्हणजे आपण करतोय आणि आपलेच फक्त आपल्यालाच आवडतंय असा विषय नाही. ते थोडच्या पुढच्या पब्लिकला बी कळलं पाहिजे की यांनी काय केलं म्हणून. ते एवढंच मला वाटतं. की लावणीत कोणकोणते प्रकार आहे? लावणीत म्हणजे काही क्लासिकल आहे, काही अशा तमाशात असतात मुजऱ्याच्या लावणी. त्याबद्दल काय सांगू? त्याबद्दल सांगू शकते की लावणी मुजऱ्याशिवाय लावणी नाही. त्या मुजऱ्याच्या लावण्या अशा पोटासाठी नाचते. परत तुम्हाला सांगते जुन्या लावण्या अशा कारभारी दमानी, पिकल्या पानाचा देठ किंवा हिरवा, अशा ह्या जुन्या लावण्या. तर अशा रीतीनं लावणी सम्राटनी रंजना भरडकर यांनी तमाशामध्ये ज्यावेळेस ते काम करतात तर गवळणीपासून रंगबाजीपासून व बतावणी व फारसे आणि सगळ्याच्यात ते काम करतात. पण लावणी हा त्यांचा एक पॅटर्न आहे. लावणीमध्ये ते मात्र साजेल असं नृत्य करतात आणि अनेक लावण्यवतींना लावणी त्यांनी शिकवलेली आहे. धन्यवाद मॅडम.